हॅलो फ्रेंड्स, मीनाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण अळूच्या पानांची अतिशय वेगळी अशी रेसिपी पाहणार आहोत, स्टीम पकोडे। त्यासाठी वडीची पान घ्यायचं आहे, ते धुवून व्यवस्थित बारीक चिरून घेतलेलं आहे। त्यामध्ये आता बेसन, तिखट, हळद, मीठ आणि थोडं धना-जिरा पावडर घालून घ्यायचं आहे। त्यानंतर आळू असल्यामुळे त्यामध्ये आपण चिंचेचा कोळ घालणार आहोत आणि थोडासा गूळ घालायचा आहे, त्यामुळे ते खाजत नाही। आणि हे हातानेच सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। ते झाल्यानंतर आपण त्याचे छोटे छोटे पकोडे करून घेणार आहोत। हातावर गोल करायचे आहेत किंवा तुम्ही सांडगे घालतो आपण तसे घातलं तरी चालणार आहे। तर असे हे सगळे आपण करून घेतलेले आहेत। आता स्टीमरला थोडंसं तेल लावून घेऊया आणि त्यामध्ये स्टीम करण्यासाठी ठेवायचं आहे। सगळे पकोडे आपण 10 मिनिटं स्टीम करून घेऊया। तर या अगोदर पण मी तुम्हाला अळूची पोटली भजी वगैरे असे छान छान रेसिपी मी दाखवलेली आहे, त्याची लिंक मी तुम्हाला ह्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, ती तुम्ही पाहू शकता। अळू वडी करण्यापेक्षा ही अगदी झटपट आणि छानशी अशी रेसिपी आहे। यामध्ये अळूची पानं आपण जास्त वापरू शकतो, बेसन कमी वापरलं जातं, त्यामुळे हे खूप टेस्टी आणि हेल्दी अशी डिश आहे। त्यानंतर थोडंसं जिरं, मोहरी आणि तीळ टाकून आपण ह्याला फक्त फोडणी टाकून घेणार आहोत। यामध्ये आता थोडासा हिंग घालून सगळे पकोडे जे केलेले आहेत ते परतून घ्यायचे आहेत। अगदी झटपट अशी छानशी रेसिपी आपली तयार होत आहे। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करा। तर असे हे छानसे स्टीम पकोडे आपले तयार झालेले आहेत। त्यावर थोडंसं चिली फ्लेक्स टाकून आपण सर्व करू शकतो। तर अगदी ही सगळ्यांना आवडणारी अशी डिश तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करा।